सामना सुरू होतोय नागाव 11 नागाव आणि त्यांच्या विरुद्ध हाल. ब्युटिफुल बॅटल्स आणि एक नवा कोरा सामना तुमच्या भेटीला येतो. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉस जिंकला हाल संघानं आणि त्यांनी प्रयत्न केला फील्ड फर्स्ट. ताबिश राऊतला पाहतोय पहिलं षटक हाताळतो टीम हाल कडून. खोपोली परिसरातील बलवान मातबगार आणि चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. ताबिश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले धाव घेण्याची तयारी. थोडे नाराज आहेत. नागाव संघ बॅटिंग करते. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. नागाव विरुद्ध हाल असा सामना यानंतर सामना पाहायला मिळणार तुम्हाला. चंद्रकांत स्मृती काव्या 11 कोपरी आणि बाग 11 तळोजा. आणखीन एक बिग मॅच. ताबिश राऊत 2 चेंडूमध्ये धावा 2. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या वरून फटका आलाय आणि बिग स्ट्रोक 6 धावा षटकार. लक्ष उद्या मॅच कडे. नागाव विरुद्ध हाल असा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. दोन्ही संघ बलवान आहेत. मागचा सामना आपण सुद्धा पाहिला. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना रंगला होता. मात्र त्यानंतर जो कमबॅक केला खवसा संघानं त्यांचं आपण कौतुक करूया. सेन्शनल विनिंग पाहिलं. अगदी शेवटच्या काही चेंडूवर तो सामना जिंकताना पाहिलं. ताबिश राऊत सिंगल षटकार. एकूण धावा दाफलकावरती टोटल 8 आणि बॅटिंग टीम नागाव 11 नागाव. 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट. मॅच ऑन एक ग्रामस्थ मंडळ मुरबी RMSK अतिथी VIP कक्षामध्ये काही आमचे क्रिकेट समीक्षक पाहुणे मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना आतापर्यंत हाल संघ बॅटिंग करतोय. आमचे ऑर्गनायझर मॉन्टी पाटील, ओमकार पाटील असतील, विकी पाटील, शुभम ठाकूर, विघ्नेश पाटील असतील आणि सूचना आल्यात. आज एक संघ क्वालिफाय करायचे तर टीम मीटिंग घेऊ नका. आपण 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेकसाठी वेळ देणार आहोत. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. स्ट्रेट हिट केलं चेंडू आणि मिळतील धावा 4. खवसा संघ आपण कुठेही जाऊ नका कारण आज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. सूचना आहेत आपल्याला. बॅटिंग करताना टीम नागाव 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल 12. सिंगल त्यानंतर षटकार, एक चौकार सुद्धा आला. ताबिश राऊतला पाहतोय बॅटिंग करताना समीर आणि त्याला साथ देतोय चिन्मय. लक्ष द्या मॅच कडे. खोला चेंडू अपील जोरदार. स्लिप कडे झाली चूक. चेंडू डीप कडे चाललाय. पाठलाग तिथे होईल आणि सीमारेषी लगत मिळतील धावा 4. फिल्डर होते तिथे हाल कडून. प्रयत्न त्यांच्याकडून चांगले झाले. अश्रफला पाहतो आणि अश्रफ चेंडू काही अंशी का होईना तिथे प्रयत्न जरूर झाले. धावा मिळतील. स्ट्रायकर एंडला पुन्हा सज्ज होईल. फलंदाज धावा धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 16 धावा. आमचे ऑर्गनायझर कमिटी पियुष करत असतील. रिची पाटील, संदीप पाटील सर यांचे आम्ही पाहतोय. चिरंजीव, विनीत ठाकूर, साजेश पाटील सर्वांची प्रचंड मेहनत. ऑन साइडला मिडॉन कडे फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. जेव्हा पूर्वार्ध तुमच्या वाट्याला येतं तेव्हा तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागतं आणि आता तीच तयारी सुरू आहे. विघ्नेश पाटील असतील, आमचे शुभम ठाकूर, मॅनेजमेंटमध्ये बंटी ठाकूर, प्रताप येत, आदेश नावडेकर, देवेश खरत, विनीत ठाकूर, साजेश असतील, आमचे समीर असतील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकतो. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या टोटल पूर्वार्धाचा खेळ सुरू. फर्स्ट इनिंग समीर आणि
चिन्मय चिंट्या यस चिंट्याला पाहतो सलामीवीर. ताबिश राऊत 6 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 16 वर खेळतो आणि ताबीचं पहिलं षटक 17 धाव्यांचं राहिलं. चिंट्याला पाहतो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना टीम नागाव. ओव्हर नंबर 2 हॅलो अशरफ जलगावकर. हॅलो हॅलो चेक हे याचा आवाज दे. तर या स्पर्धेमध्ये आत्ताच मगाशी ज्यांची उपस्थिती आपण पाहिली रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आपण इथे त्यांचं आगमन पाहिलं. सोनाली ताई अनुज जितेकर रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य, त्याचबरोबर अनुज प्रकाश जितेकर यांचं इथे आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल सोनाली ताई अनुज जितेकर आणि अनुज जितेकर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषकामध्ये मुरबीच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये आत्ता ज्यांचं इथे आगमन झालंय ते आमचे सन्माननीय भाऊशेठ ठाकूर मुरबी यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल भाऊशेठ ठाकूर आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. नक्की संदीप सर मॅच कडे वळतो आपण. ओ गुड बॉलिंग. भाऊ ठाकूर म्हटलं तर लेजंड क्रिकेटर, आज उद्योजक आहेत. मात्र एक काळ होता आपण त्या नावाची दहशत पाहिली. भाऊ ठाकूर अनेक युवकांसाठी मोटिवेशन राहिलेत आणि वेळात वेळ काढून त्यांना सुद्धा पाहतो आपण. अशरफ जळगावकर नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर पुढ्यामध्ये ठेवला. बघा आता बांधून ठेवलं, अक्षरशः काही करून देत नाही अशरफ जळगावकर, कारण 2 चेंडू सलग डॉट आल्या. एक चौकार आल्यानंतर तो कमबॅक पाहिला अशरफ जळगावकर. हाल संघ म्हटला तर त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर एक चौकार, सलग 2 चेंडू डॉट. गुड बॉलिंग अशरफ जळगावकर. छोटासा रनअप आहे, समोर ठेवला. आता ग्लास करण्याचा प्रयत्न, फाईन लेग कडे फिल्डर आहेत तिथे. सामना मजा येईल पाहायला, कारण नागाव आणि हाल कमी वेळा आमने सामने आलेत. आणि आता मुरबीच्या या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये धावसंख्या टोटल एकूण धावा पाहतो आपण 22. 22 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग टीम नागाव 11 नागाव हा संघ बॅटिंग करतोय. सेकंड ओव्हर पूर्वार्ध किती धावांचं टार्गेट सेट होईल. गुड बॉलिंग, दिशा टप्पा, विभिन्नता, व्हरायटी आणि व्हॅरिएशन. गोलंदाजी आवडली असेल तर अशरफ यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. 4 धावा आल्यानंतर कसा कमबॅक करता येतो आणि ते दाखवलं. व्हेरी गुड कमबॅक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 होत्या आणि त्यानंतर हा कमबॅक. बघा ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला 3 षटकानंतर आहे. हाल संघ या सूचनेकडे लक्ष द्या. 10:40 आणि कमिटीकडून काही सूचना आल्यात का आज एकच संघ आपल्याला क्वालिफाय करायचे, तर थोडा स्पीडअप करा. तर अशरफ यांचे षटक पाहिलं, 6 धावेचं षटक. पहिला चेंडू डॉट, चौकार, 2 डॉट पाहिलं. 5व्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, 6 धावेचं षटक. 16 धावा पहिल्या षटकामध्ये पाहिल्या. 2 षटकानंतर धावा 22. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. चंद्रकांत स्मृती, काव्या 11 कोपरी आणि बाग 11 तळोजे दोन्ही संघ रेडीराम. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारी या सूचनेकडे आपण लक्ष द्या. बाग 11 तळोजे उस्मान पटेल आणि बिग मॅच बिग बॅटल मुफीद पारकर. ओव्हर नंबर 3. धावसंख्या 22. विकेट मिळत नाही, विकेटच्या शोधात या. मजबूत पकड निर्माण केली. मागच्या ओव्हरमध्ये दाखवून दिला अशरफनं. हाल संघ चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आता समोर टीम नागाव्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघामध्ये सुद्धा. स्ट्रायकर एंडला सज्ज होतील समीर. ओ प्रहार केलाय, पॉवर जनरेट केली मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे, चुकी होणार नाही. सुपियानं पकडला चेल, विकेटच्या शोधात होते. ब्रिलियंट कॅच, पहिला धक्का.
डाव सावरण्याचा प्रयत्न झाला, मात्र हाल संघाला बळीची गरज होती, विकेट त्यांना हवी होती आणि ती विकेट मिळाली. बॅटिंग टीम नागाव पूर्वार्ध, नागाव विरुद्ध आपण सामना पाहतोय. हाल यांच्या विरुद्ध खोपोली परिसर उरण असा सामना आहे. दोन्ही संघामध्ये यंगिस्तान आहे, चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्या सर्वोत्तम कामगिरीसाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना विकेट मिळाली. नवीन फलंदाज झाला विवेक, धावसंख्या 22, थर्ड ओव्हर. मुफीद पारकर, नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट न लॉफ केला, बॅटच्या मधोमध परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, लॉंग गॉनच्या वरून गेलाय, ब्रिलियंट शॉट, आला हा षटकार आणि षटकारानं दाखवून दिलं विवेकनं आमच्याकडे तो दबाव नाहीये, प्रेशरला रिलीफ केलं. विकेट मिळाल्यानंतर जो तणाव परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर विवेक जाधवनं या फटक्यानं दाखवून दिलं विकेट, षटकार. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावा दाफलकावरती 28-28. नागाव संघ बॅटिंग करतो पूर्वार्ध. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर, गॅप शॉट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफ कव्हरच्या मधून चौकार. धावसंख्या 32. मुफीद पारकर, विवेक जाधव 2 चेंडूमध्ये 10 वर खेळला. चिंट्या रेड्डी सलामीवीर टीम हाल साठी योगदान देत असताना किती धावांचं टार्गेट सेट होईल यासाठी प्रचंड मेहनत होत्या आणि विवेक षटकार, चौकार. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, आणखीन एक प्रहार डीप करण्या आणि आलाय, आणखीन एक आलाय षटकार. आता वातावरण गरम केलं आणि दाखवून दिला विवेक जाधवनं, विवेक जाधव का बल्ला चलता है तब किसी का नहीं चलता, आणि दाखवून दिला बुला के डर कुछ अलग कर. विवेक जाधव 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा दाफलकावरती 38. 2 षटकामध्ये शुकशुकाट होता आणि त्यानंतर मुफीनच्या या गोलंदाजीवर फटकेबाजीला सुरुवात केली. विवेक जाधव प्रचंड कॉन्फिडन्स लेवल हाय, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मध्ये तो खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट दाखवते, आक्रमकता, दहशत, आपली नावाचा वलय त्यांनी निर्माण केला खेळपट्टीवर. आखडला चेंडू पॉइंट कडे ढकललाय, फिल्डर नाही अडू शकणार. षटकार, चौकार. आता षटकार, चौकार. 6-4, 6-4. गुड बॅटिंग. चला, बॅटिंग आवडली असेल तर विवेक जाधव साठी टाळ्या उद्या. गुड बॅटिंग, धमाकेदार, धूम धडाका. तिसऱ्या षटकामध्ये अक्षरशः जी गॅप होती, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6 आणि त्यानंतर विध्वंसकारी खेळलाय. 5 चेंडूमध्ये त्याचं वैयक्तिक योगदान आपण पाहतोय 20 वर तो खेळतोय. 4 चेंडू 20. पुन्हा एकदा सावध खेळला, यावेळी टेम्परामेंट होती, संयम दाखवला. विवेक जाधव मैदानावर धावांची भूक या अजूनही मैदानावर तो नाबाद खेळतो. स्ट्राइक रेट पाहिला 420 आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 43. तर हे षटक संघासाठी लांब लचक राहिला आणि 21 धावेचं षटक. स्ट्राइक रेट 420. गुड बॅटिंग. चिंट्या रेड्डी फक्त 3 चेंडूचा सामना केला, तो सलामीवीर. चिंट्यानं 3 चेंडूचा सामना, वैयक्तिक योगदान त्याचं 2 आहे. सलामीवीर 3 षटकानंतर. धावसंख्या 43. बघा, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. कोपरी संघ, चंद्रकांत स्मृती, काव्या 11 कोपरी आणि बाग 11 तळोजे आपण कनेक्ट राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार टॉस. लक्ष उद्या मॅचकडे संपूर्ण आमची पाहुणे मंडळी, RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी, अनिलजी पुंडलिक पाटील असतील अध्यक्ष, खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नितीनजी गावण नगरसेवक, पनवेल महानगरपालिका स्पर्धेचे आमचे पुरस्कर्ते आणि संपूर्ण आमची आयोजन कमिटी, केतन ठाकूर असतील, सोनी पाटील, धीरज पाटील. 4th ओव्हर, पहिला चेंडू क्लीन बोल्ड आणि उद्ध्वस्त केला अश्रफनं. ज्या अश्रफनं 6 धावा दिल्या तो 4थ्या
षटकामध्ये आलाय आणि पुन्हा त्यांनी दबाव निर्माण केला. याच विकेटच्या शोधात होते. विकी पाटील असतील आमचे, मॉन्टी, ओमकार पाटील, शुभम ठाकूर, विशेष पाटील असतील, समीर ठाकूर, बंटी असतील, प्रताप, आदेश, देवेश घरत, विनीत ठाकूर, साजेश पाटील, प्रसाद घरतला पाहतोय, रिची पाटील आमचे, संदीप पाटील सर यांची सुपुत्र असतील, त्यानंतर पियुष घरत आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट. आज स्पर्धेची दुसरी डे नाईट, प्युअर नाईट मध्ये स्पर्धा पाहते. सुंदर लाईट्स आहे आणि तेवढं सुंदर आकर्षक हे आउटफील्ड. ज्या विकेटसाठी सापळा रचला होता आणि ती विकेट फायनली मिळाली. अशरफ जसा आला तो त्या विकेटच्या शोधात होता आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर केला. अमित पाटील टीम नागावसाठी. धावसंख्या 43. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, इष्टिरक्षक रेडी होते, कमबॅक करतो अशरफ. गुड बॉलिंग. बघा, जेव्हा मुख्य गोलंदाज असतो ना तो पहिलं षटक हाताळतो. हालची ही स्ट्रॅटेजी, रणनीती वेगळी आहे. आपण पाहिलं अशरफनं दुसरं षटक हाताळलं, पुन्हा चौथ्या षटकासाठी आला आणि हे कॉम्बिनेशन आपण कमी संघांचं पाहतो. आणि हालचा अशरफ, सुंदर गोलंदाजी, दिशा, टप्पा, विभिन्नता, गुड बॉलिंग. किती चतुर चलाक आहे. समोर फलंदाच्या देहबोलीचा अभ्यास होतो आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करतो. अशरफ जळगावकर आतापर्यंत विकेट, सलग 2 डॉट, धावा, धावफलक आता थांबले. गुड बॉलिंग. यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही तर हा चेंडू सुद्धा डॉट असता. नाराज आहे अशरफ. एका बाजूला तो मेहनत करतोय, क्षेत्ररक्षण साथ देत नाही आणि या धावा मिळाल्या. यष्टीरक्षण चांगलं झालं असतं, बॅक स्लिपनं तयारी दाखवली असती तर संदीप सर हा चेंडू सुद्धा डॉट असता. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 45. 2 गडी बाद. अशरफ जळगावकर आता समोर ठेवला आणि इथे बघा, ताकदवान फटका, षटकार. काय ऑफ ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ कव्हरच्या मधून भेदून गेला. स्किलिंग शॉट, सिस्टमॅटिक. बॅटिंग करत असताना टीम नागाव 11 नागाव. 50 रन्स कंप्लीट. टोटल धावा झालेत 51. आनंद देणारा क्षण. ज्या पद्धतीनं अमितनं फटका खेळला, एखादा स्मार्ट फलंदाज सुद्धा असा फटका खेळू शकतो. तो फटका खेळला अमितनं. धावसंख्या 51. अशरफ जळगावकर आता महागडे राहिले. दुसरं षटक हाताळलं तेव्हा 6 धावा दिल्या. आता या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 8 धावा, 1 विकेट सुद्धा मिळाले. लास्ट बॉल. क्षेत्ररक्षण चुका केल्यानंतर त्याची किंमत का असते हे बऱ्याच वेळा आपण पाहतो. पुन्हा आक्रमण, डीप कडे फिल्डर खेळण्याचा प्रयत्न होता, अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. अशरफ कमालीची गोलंदाजी. थोडा नाराजी आहे चेहऱ्यावर, कारण जर यष्टीरक्षण चांगलं झालं असतं तर चित्र वेगळं असतं. 4 षटकानंतर धावा 52. बघा, 4 षटकानंतर धावा 52. लास्ट ओव्हर. शाहीर कुरेशी. लास्ट ओव्हर.
पहिला चेंडू खोलात होता, अंतर्वर्तुळामध्ये प्रयत्न होईल. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम नागाव 11 नागाव. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि चांगली फटकेबाजी झाली तर एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल होईल. सिंगल. चिंट्याला पाहतो 3 चेंडू मध्ये 2, त्याला बराच वेळ झाला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि तो चिंट्या आलाय सलामीवीर. बघा काय गोलंदाजी हालची, विकेट टू विकेट, स्टंप टू स्टंप, धाव घेण्याची तयारी, रनआउट. चिंट्या सलामीला आला मात्र संघासाठी काही करू शकला नाही चिंट्या पाटील. अमित पाटील 6 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 10 वर तो खेळतोय. तर पूर्वेश जॉईन झाले WTC. सिनियर कॅमेरामॅन आमचे हरेश असतील. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावा 53. अजूनही वेळ गेली नाही. करंट रन रेट 12 ची सरासरी. अशा पद्धतीनं खेळलात 62 होतील. चेंडू शिल्लक आहे 4. का बॅटिंग केली, फलंदाज होता विवेक. जसा मैदानावर आला सुसाट वेगानं जी धावसंख्या स्थगित होती त्याला टॉप गेअर लावला, मात्र त्यानंतर पुन्हा हाल टीमनं कमबॅक केलं. गुड बॉलिंग, काय गोलंदाजी बघा, भन्नाट शैलीदार गोलंदाजी, वेगवान, व्हरायटी दाखवली, विभिन्नता. अगदी प्रत्येक गोलंदाज खुश करतोय. अपवाद वगळला तिसऱ्या षटकाचा. स्ट्रायकर एंडला सुशांत. नागावसाठी चेंडू शिल्लक 3. नागाव 11 नागाव. अमित पाटील स्ट्रायकर एंडला. फुटवरचा वापर, पॉवर जनरेट केली, लॉंग ऑनच्या वरून खेचलाय, आलाय टोले जंग षटकार. मिळतील धावा 6. चेंडू शिल्लक 2. धावा धावफलकावरती टोटल 59. 3 गडी बाद. 59 धावा धावफलकावर. यस, लक्ष विद्या मॅच कडे. करेक्शन डन. टोटल रन्स 58. पुन्हा एकदा आक्रमण. हा आसमानी सुलतानी षटकार, पॉवरफुल. दॅट इज अ टॉप शॉट, क्लास शॉट. आता अमितचं आक्रमण मैदानावर. सूर्य 2 षटकार अमितच्या बॅटमधून स्ट्रेट हिट. शेवट गोड करण्याच्या तयारीमध्ये. अंत बला तो सब बला. 5वं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक अमित खेळतोय. 9 चेंडू मध्ये 22. आमचे संदीप पाटील सर अध्यक्ष आहेत, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन. आणि आता स्कोरिंगची भूमिका, मगाशी ऑन फील्ड समालोचन, त्यानंतर निवेदक, सर्व जबाबदारी आज घेतली त्यांनी. लास्ट बॉल स्लीपकडे. विवेकचा अपवाद वगळता अमित संघाचा डाव त्यांनी सांभाळला. 9 मध्ये आता योगदान पाहिलं. विवेक खेळला. एकूण त्यांनी योगदान दिलं विवेकनं 21, त्यानंतर 23. 10 चेंडू मध्ये. ताबीजचं पहिलं षटक होतं 16 धावेचं, त्यानंतर कमबॅक केलं. चिंत्या काही करू शकला नाही. 20 धावा समीर खेळला, त्यानंतर 21 विवेक आणि 10 चेंडू मध्ये 23. 5 षटकानंतर धावफलक 66. 67चं टार्गेट. चला टॉस साठी आपण वळणार आहोत. चंद्रकांत स्मृती काव्या 11. चंद्रकांत स्मृती या काव्या 11 कोपरी आणि बाग 11 तळोजे. चला टॉस आपल्याला करायचे. सूचना आहेत आपल्याला. दोन्ही कॅप्टन या लगेच. तर 66 धावा झाल्यात आणि 67 करायचे. 67. बघा धावा झाल्यात. करेक्शन होईल. दोन्ही आमचे
आहेत आणि गीतकार सुद्धा आहेत. स्वर्गीय कुमार जीवा भोईर स्मृती नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय आणि नागव आणि यस किती 66 झाले, तेच करेक्शन केलेत, कॅल्क्युलेशन डन, 66 झाले डेफिनेटली. तर चला टॉस करतो, आपण टॉस करूया. हॅलो हॅलो. चला आपण चंद्रकांत स्मृती कोपरी आणि त्यांना फाईट करेल तो बाग 11 तोलोचा. चला टायगर आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. इथे दिनेश ठाकूर च्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चला मुबीन शेट. चला कोपरी संघ टॉस जिंकला. येस डिसिजन द्या आणि लगेच यानंतर सामन्याला सुरुवात करा. चला मुबीन शेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर रायगडचा टायगर वेलकम उस्मान पटेल, स्वागत आहे आणि सत्कार देखील आपण करणार आहोत. अनिल पाटील या, चंद्रकांत या, दिनेश विकास पाटील या. तर उस्मान पटेल यांचा आपण सन्मान इथे करतोय. आणि आमचे जावई कोपरीचे योगेश भुईर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. तसे आमचे शैलेश पाटील आले असतील तर या. शैलेश पाटील च्या हरचंद दादा यावं आपण व्यासपीठावरती. आणि योगेश भोईर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. तर यानंतर तलोजा वर्सेस कोपरी असा सामना होणार आहे. तर तलोजाचे देखील बरेच प्रेक्षक इथे आलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. मुबीन शेठ पटेल, त्याचबरोबर हारून शेठ पटेल, नौमान कमरुद्दीन, नच्छू शेठ पटेल इथे आले असतील तर या. आमचे ताईर शेठ पटेल हे देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. तसे आमचे बाबू शेठ चिवणे, अबलू शेठ चिवणे यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आमचे शेट्टू पटेल त्यांना देखील विनंती आहे की शेट्टू आला असेल तर या आपण व्यासपीठावरती. आणि थोड्याच वेळामध्ये इथे सन्माननीय मकसूद दादा यांचं इथे आगमन होणार आहे. तर दादांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये मोंटी पाटील यांचे अतिशय चांगले मित्र आहेत आणि या स्पर्धेमध्ये सन्माननीय मकसूद दादा यांचं इथे आगमन होणार आहे. तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच संदीप सर. मॅचला सुरुवात होते. चेसिंगसाठी तयार हा संघ. ओपनिंगला मुफीद फारकर आणि मुनीर पटेल ही ओपनिंग पेअर मैदानात दाखल झाली आहे. तर 67 करायच्यात विजयासाठी. नागाव 11 नागा वर्सेस हाल या दोन संघामध्ये हा सामना या ठिकाणी सुरू आहे. एक संघ उरण विभागातला, एक संघ खोपोली विभागातला आपण बघताय. तर स्ट्रायकिंग इनला बॅटर मुनीर पटेल. आता मुफीद आहे. स्विच हिटचा प्रयत्न. यष्टी रक्षक क्लोज कीपिंग करतात. बऱ्याचदा एक भीती असते की बॅट वगैरे लागेल, त्यामुळे कीपरने थोडंसं अलर्ट राहा. कारण की फलंदाज नेहमी रिव्हर्स अटेम्प्ट करतात, कधी कधी पॅडल स्वीप करतात.
ओहो उचललाय, पाठवलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने आला हा षटकार. 67 रन चेस आणि त्यासाठी अशाच फटक्यांची गरज आहे. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतोय प्रतीक तांडेल, नागाव 11 नागाव हा संघ मैदानावरती खेळतोय. कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे, त्याचाच घेतलाय फायदा आणि चेंडूला पाडवलाय सीमारेषे बाहेर. चौकार. चांगली सुरुवात, एक बॉल डॉट फेस केल्यानंतर मुफीदने मात्र काय जबरदस्त पलटवार केलाय. तर आमचे खारघरचे ओमकार पाटील हे देखील इथे आलेत. ओमकार, या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तसेच अझहर पटेल हे देखील इथे आलेले आहेत. अझहर, वेलकम, स्वागत आहे. आता मैदान भरेल. बाग 11 तळोजा म्हटले की तुफान गर्दी हे वैशिष्ट्य राहिलेले आहे. आणि नेहमीच रायगडचा टायगर जेव्हा जेव्हा उतरतो कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, आम्ही कित्येकदा रायगड वर्सेस ठाणे जेव्हा मॅच झाली आणि जेव्हा जेव्हा उस्मान खेळायला उतरला तेव्हा तेव्हा संपूर्ण मैदान गजबजलेले आम्ही बघितले. आणि उस्मानचे फॅन्स संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा संपूर्ण भारतात म्हणा असं त्याचा फॅन फॉलोईंग आपण सातत्याने बघितलेलं आहे. आणि अनेकदा मोठे मोठे क्रिकेटर म्हणतात की जेव्हा प्रश्न विचारला जातो की सर्वात जास्त फॅन फॉलोईंग कुणाचे, तर उस्मान पटेलचे. 15 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. स्वीप केलाय, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर धावत आहेत, चेस जरूर केला गेलाय, चेंडूला थांबवलंय, पण या दरम्यान या 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय एकूण झालेली आहे ती 17 धावा. काय सुरुवात आहे, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर हाल संघाने मैदानामध्ये दिलेले आहे. नागाव 11 नागाव संघ, नागाव एक संघ ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि तो संघ आई गावदेवी 12-13 या नावाने खेळतो. अनेकदा प्रश्न विचारले जातात की आई गावदेवीच्या पुढे 12-13 का लावलं गेलं. जेव्हा मी राजेशला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की नाही, आम्ही जेव्हा टीम तयार केली तेव्हा आमच्याकडे 12-13च खेळाडू होते आणि त्यामुळे आम्ही त्या टीमचं नाव आई गावदेवी 12-13 ठेवलं. आणि यंदा या संघाच्या नावात एक अनोखा रेकॉर्ड झाला. 24 धावांची पॅनल्टी या टीमला लागली, कारण की असोसिएशनचा लोगो त्यांच्या टी शर्टवरती नव्हता आणि त्याचबरोबर 12th मॅन नव्हता. अशा एकूण 24 धावांची पॅनल्टी लागून त्या टीमने फायनल जिंकली. हा देखील एक रेकॉर्ड आहे. आणि पॅनल्टीच्या बाबतीत खरं तर अशी कित्येक रेकॉर्ड आहे. 2013मध्ये आम्हाला आठवतं आहे की पारगावला 11 रनची पॅनल्टी लागली होती, ती मॅच त्यांनी जिंकली. जयेंद्र शेठ चषकमध्ये वाकळणला 8 धावांची पॅनल्टी लागली, ती मॅच त्यांनी जिंकली. पण 24 धावांची पॅनल्टी लागून चॅम्पियन पदावरती नाव करणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर 17 धावा झाल्यात आणि 50 धावा विजयासाठी हव्यात. 24 चेंडू शेष आहे. 12.5ची आवश्यक धावगती इथून मात्र विजयासाठी राखावी लागेल. बॉलिंग मार्कवर समीरला आणलेलं आहे. समीर तयार. दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवरती मुनीर पटेल या संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न खेळाडू. कट केलाय, स्क्वेअर कट, चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि मुनीर पटेल हे नाव आम्ही पहिल्यांदा कधी ऐकलं जेव्हा फॉर्च्यून इव्हेंट राजेंद्र म्हात्रे यांनी गाणं तयार केलं होतं जिगरबाज युवा, आणि त्या गाण्यामध्ये मुनीरचा आपण उल्लेख केला होता. जे काही जिगरबाज युवा जे नवीन खेळाडू होते त्यांच्यावरती ते गाणं तयार करण्यात आलं होतं. धावा 21 आहेत. हुक केलाय, हा चाललाय लॉंग स्टॉपला, पण काय फिल्डिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग. एका हातात चेंडू अडवलाय आणि दरम्यान एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 22. 67 करायचे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंगही चांगली झालेली आहे मैदानावरती. दोन्ही ओपनर्स जबरदस्त फॉर्मात दिसत आहेत. मुफीदने आतापर्यंत 16 धावा केल्यात, 5 चेंडूत. मुनीर 6 वरती खेळतो. इथे 67 दाखवते बघा, चेक करा, मला कन्फर्म सांगा, कारण स्क्रीनमध्ये आम्हाला आमच्या दोन्ही स्कोरने सांगितलंय 67 करायचे. तर बघूया, आपण चेक करूया तुमचं काय जो ऑब्जेक्शन आहे. आम्ही थोडं दोन्ही आमचे स्कोरर चेक करतील की रन ते म्हणतायत की 65 झाल्या, 66 टार्गेट आहे. आणि या दरम्यान आपण बघतायत फलंदाज बाद होईल. तर टार्गेट चेक करा, एकदा चेक करा, कारण एक एक धाव महत्वाचे आहे.
तर बघा मी प्रत्येक ओव्हरच्या तुम्हाला धावा सांगतोय. पहिल्या ओव्हरला आल्या होत्या 16 धावा, दुसऱ्या ओव्हरला आल्या होत्या 6, तिसऱ्या ओव्हरला 21, चौथ्या ओव्हरला 9 आणि अखेरच्या ओव्हरला 14. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आहे. 66 हे या ठिकाणी काउंट होतात 4-5 ओव्हरच्या या रन्स. आणि त्यामुळे प्लीज कुठलाही कन्फ्युजन नको, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही जरूर घेतोय. त्यामुळे तुमच्या मनात जो संभ्रम होता की 65 आहे, नाही 66 आहे, 67चं टार्गेट आहे. 22 धावा झाल्यात. एक विकेट गमावलेले फलंदाज बाद झालेले आपण बघतायत. मुफीद न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहे. सुफियान 21 चेंडू 44 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघताय समीर. हो चांगला चेंडू होता. समोर खेळायचं होतं, फॉरवर्ड डिफेन्स करायचं होतं, पण संपर्क नाही झाला. डॉट बॉल. या खेळपट्टीमध्ये आपण गती खूप बघितली जास्त. हा बघा चेंडू ऑफ स्टंपवरती होता, गुड लेंथवरनं स्लाइटली बाहेर निघालाय आणि वेगाने पूर्णपणे बीट केलं बॅटरला. उंच गेला, मिस टायमिंग जेल होईल का प्रश्न आहे. फिल्डर खूप मागे आहेत. आतोनात प्रयत्न झाले होते पण नाही पोहोचू शकले चेंडूपर्यंत. या 2 धाव्या दरम्यान कंप्लीट करतायत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय ती म्हणजे एकूण 25 धावा. अजूनही विजयासाठी आपण बघताय 42 करायचे आहेत. 19 चेंडू. अजूनही मैदानावधी या संघाचा ट्रम्प कार्ड मुनीर पटेल, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी. उस्मान बघा रायगडचा टायगर, सगळ्यांचा लाडका खेळाडू आणि नेहमीच डाऊन टू अर्थ कसं राहायचं उस्मानने दाखवलंय. पॉडकास्टमध्ये आपण त्या तीव्र भावना ऐकल्या. अप्स अँड डाऊन आयुष्यात येतात. सूर्य उगवतो, तो मावळतो, समुद्राला भरती येते आणि ओटी येते. असे 25 धावा झालेले आहेत आणि 42 करायचे आहेत. 18 चेंडूत रिक्वायर्ड रन 14.00 प्रति ओव्हर मागे. त्यामुळे कुणीही कधीही क्रिकेटमध्ये तरी अहंकार करू नका, कारण बॅट पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येताना आपण बघितलं. विराट कोहलीला जवळजवळ आपण बघितलं की काहीतरी 1000+ दिवस त्याने शतक बनवलं नव्हतं. 2-3 वर्ष. त्यानंतर आपण 2006 गॉड ऑफ क्रिकेटचा बॅट पॅच बघितला. एकमेव अर्धशतक वर्षभरामध्ये होतं. असे कित्येक आपण बॅट पॅच बघितलेले आहेत. आणि त्यामुळे कधीही कुठलाही प्रसंग असू दे, आपल्या खेळाडूंच्या मागे राहा. चांगला खेळ जेव्हा होतो आपण शाबासकीची थाप देतो. 25 धावा झालेल्या आहेत. तर 42 करायचे आहेत. 42ची गरज आहे. 18 चेंडूत रिक्वायर्ड रन 14 येऊन ठेपलेला आहे. बघूया. पॉवर प्लेची 2 षटकं 12.5ची धावगती राखलेली आहे आणि ती आवश्यक देखील होती. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी मिलिंद म्हात्रे. नागाव 11 नागाव संघ खेळतोय. एका बाजूला उरणचा संघ, दुसऱ्या बाजूला खोपोलीचा संघ. पूल केलाय, पाठवलाय वाईडिश लॉंगांच्या वरून सीमा पार आला हा षटकार. आणि या षटकाराने बघा धावसंख्येला गती मिळते. 31 धावपळ झालेले आहेत. हा बघा पूलचा फटका. मुनेर फोर्सिंग स्ट्रोक, ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये. टायमिंग देखील बेमिसाल होता आणि त्यामुळे हा चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. स्वागत केले मिलिंदचं बॉलिंग मार्कवरती या षटकाराने. फुल टॉस, नो बॉल कॉल. कमरेच्या वर होता. झेल तर ड्रॉप झाला आणि पकडला असता तरी फरक पडला नसता. मुनीरला 2 धावा हव्या होत्या पण दुसऱ्या बाजूने तो रिस्पॉन्स दिला नाही सुफियानने आणि त्यामुळे नो बॉलवरती मुनीरलाही माहिती आहे की एखादा मोठा फटका सजवता आला असता पण कमरेच्या वर होता आणि या डिलिव्हरीसाठी खरं तर तो तयारी नव्हता. अनएक्सपेक्टेड ही डिलिव्हरी होती. या 2 धावा येत आहेत आणि फ्रीट. धावसंख्या धावफलकावरती 33. मुफ्त का चंदन, गीसले नंदन आणि फ्रीट वरती आलाय हा षटकार. करा बॉल होता, बॅट वर दिला होता फुल टॉस. मिलिंद मात्र इथे कुठेतरी चूक करतोय. या ओव्हरमध्ये आपण बघताय तब्बल धावा त्याने 14 खर्च केलेले आहेत. हा बघा ॲक्शन रिप्ले. आणि असा चेंडू तुम्ही टेलेंडरला दिला तरी तोही अशीच बॅट फिरवेल. त्यात सुफियान या संघाचा 1 डाऊनचा बॅटर.
आणि खूप जबरदस्त टॅलेंट सुफियानकडे आहे. धावसंख्या धावफलकावरती 39. 67चं टार्गेट देखील आता नागाव संघाला कमी वाटू लागले, कारण ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे. एक विकेट जरूर गमावला आहे मुफीद फारकरच्या रूपाने, पण मैदानावरती सुफियानही आला आणि सुफियान आणि मुनीरमध्ये एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा फार कमी बघितल्या, पण 25 12.5ची धावगती होती. पण या ओव्हरमध्ये आपण बघतायत की 3 बॉलमध्ये तब्बल धावा या ठिकाणी 14 आलेले आहेत. उंच गेला, पाठवला मिड विकेटच्या वरून. या ओव्हरचा तिसरा षटकार सुफियानच्या बॅटमधून, हा दुसरा. बॅक टू बॅक 45 झालेले आहेत आणि आता विजयासाठी 22 करायचे आहेत 15 चेंडूत. सामना सोपा झालाय. ही रनचेस कुठेतरी आता मात्र सोपी होताना दिसते हाल संघासाठी. फ्लाईट हिट होता, गतीमध्ये थोडासा बदल केला ऑफस्टंप वरती आणि या दरम्यान अंपायर सांगतायत की 22 का विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला आणि अन्यथा डॉट बॉल असता. सिंगल येईल. धावसंख्या धावफलकावरती 46. 21 धावांची गरज आहे. 14 चेंडू शेष आहेत. इथून कमबॅक करणं थोडंसं कठीण असेल नागावला, पण इथून विकेट्स घेतले. या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक राहिलं. पुढच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग झाली तरच ते कमबॅक अपेक्षित आहे. चांगला चेंडू, इनर चेंडू मागे आला, फाईन लेगला आणि या दरम्यान ही एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय ते म्हणजे 47 आणि आता केवळ 20 धावांची गरज 13 चेंडूमध्ये. मागचा सामना हाय व्होल्टेज झाला, जबरदस्त रंगला, प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला. फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने व्यासपीठावरती आला चेंडू. 6 धावा मिळतील आज संघ आणि 6 धावा इथून मात्र प्राप्त करतोय बॅटर सुफियानच्या बॅटमधून. तिसरा षटकार आलाय. सुरुवातच खऱ्या अर्थाने मुनीरने केली होती. धावफलकावरती 53. 14ची गरज आहे आणि 14 करण्यासाठी आता 12 चेंडू शेष आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.5 वरनं तो 7 वरती आलाय. 28 धावा, खूपच महागडे षटक मिलिंद म्हात्रेचं राहिलं. 2 ओव्हरमध्ये ज्या 25 होत्या, पुढच्या 3 ओव्हर, तिसऱ्या ओव्हरमध्ये 28 आल्या आणि तिथून ही मॅच आता मात्र हाल संघाला एकदम सोपी होताना 3 षटकं संपले. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय आणि ड्रिंक्स ब्रेक दरम्यान 12th मॅनने मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. पुढे खेळणाऱ्या सगळ्या संघांनी, दोन्ही टीमने याची नोंद करून घ्यायची. यानंतर एक जबरदस्त बॅटर तुमच्या भेटीसाठी येतोय. चंद्रकांत स्मृती कोपरी वर्सेस बाग 11 तळोजा. तळोजाची संपूर्ण टीम रेडी आहे, कोपरीची टीम रेडी आहे. उस्मान पटेलला बघण्यासाठी गर्दी जरूर या ठिकाणी होताना दिसेल. हळूहळू तळोजाकर येतील, कोपरीलाही काही समर्थक इथे लाभतील. काही इथे यायला ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी WTC आहे आणि घर बसल्या तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जे विवास आहे त्यांनाही त्यांचे आपण स्वागत करूया. आणि आम्ही नेहमी म्हणतो की चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आम्ही प्रत्येक चॅनलबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, कुठल्याही चॅनलला काही चॅनलचं प्रमोशन करण्यासाठी आम्हाला काही कोणीही सांगत नसतं. कुठलाही चॅनलचा जो फाउंडर असतो तो कधीच सांगत नाही, पण आम्ही नेहमी सांगतो की क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबरने कुठेतरी ते मोटिवेशन मिळते या संपूर्ण टीमला, जे दिवस रात्र काम करतात, डोळ्यात तेल टाकून ते काम करत असतात. ओ हो हो, व्हॉट अ शॉट, फॉलिंग स्वीप. कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा फटका आणि त्याचबरोबर ओमकार पाटीलची आठवण या फटक्याने झाले. विश्वजित म्हात्रेची आठवण झाले. असे काही फलंदाज जे या फटक्याने खऱ्या अर्थाने ओळखले जातात. आणि बघा मुनीरचा फटका, ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवत आहेत. राहुल, टायमिंग चांगलं झालं, खाली जरूर पडले पण चेंडूला निश्चित स्थळी पाठवलेले सीमारेषे बाहेर. 4 धावा विजयासाठी आता 10 धावांची गरज. शॉट ऑफ लेन, अधिक उसळणारा चेंडू, संपर्क नाही झाला, प्रचंड वेग. अंपायर 1 फॉर दी ओव्हर असा कॉल करतायत गोलंदाज समीरला, कारण एकच बाउन्सर तुम्हाला ठिकाणी आला असतो. दुसरा टाकला तर अंपायर तुम्हाला दंडित करतील. 10 धावांची गरज 10 चेंडूत. ओहो, पुन्हा एकदा मागच्या फटक्याची ही कार्बन कॉपी. हा देखील सीमारेषे बाहेर गेला, पण हा षटकार आहे तो चौकार होता. सामना आता आणखीन सोपा झालाय. 67 धावा इतक्या सहजतेने चेस होतील कुणी विचार केला तर कधी कधी 30-35 रन करतानाही
आपण संघर्ष होताना बघितलाय, पण त्यामागचं कारण आहे आज संघाची बॅटिंग चांगली झालीच आहे, पण गोलंदाजी त्या गोलंदाजीमधली ती धार दिसली नाही मैदानावरती. आपण बघतायत नागाव संघाची फक्त 4ची गरज, 9 चेंडू. हो, चेंडू ऑफ स्टंपवरती खाली राहिला, विकेट किपरने चूक केली आहे. अंपायर वाईटचा इशारा, 1+1 म्हणजे अजून 2 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे एकतर्फी या ठिकाणी बघायला मिळतोय, पण पुढच्या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे. रायगडचा टायगर कित्येक वर्ष तळोजाकरांचं रायगडकरांचं अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानावरती उतरत आलाय आणि आजही त्याला इनॅक्शनमध्ये आपण बघाल. अत्यंत शांत स्वभावाचा आणि एकदम मनमोकळे स्वभावाचा आणि थोडासा इमोशनल देखील आहे. नेहमीच मैदानावरती उतरतो तेव्हा प्रत्येकजण अपेक्षा करतो की त्याने रन्स बनावे, त्याच्या जेव्हा धावा होतात प्रत्येकजण त्याचे समर्थक आनंदित होत असतात. आज कोपरीच्या अगेन्स्ट त्याचा परफॉर्मन्स चांगला व्हावा ही अपेक्षा जरूर केली जाईल. या दरम्यान चेंडू मागे येतोय, सिंगल येईल आणि आता केवळ 1 पाऊल दूर विजयापासून हाल टीम. मुनीर पटेल अजूनही नॉट आउट आहेत, खेळतोय 24 वरती. दुसऱ्या बाजूला सुफियानने 21 केल्यात 9 चेंडूत. दोघांनी 9 चेंडू फेस केल्यात, पण मुनीरच्या 24 आहेत आणि सुफियानच्या 21. ओ विनिंग शॉट, ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर शॉट मुनीर पटेलचा आणि या मॅच मध्ये हा संघाने विजय प्राप्त केलाय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि चेंडू या ठिकाणी किती ठेवलेत बघूया, 8 नाही 6 चेंडू. 6 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. 67 करायच्यात, 72 केल्यात, जास्त धावा केल्यात 5 या ठिकाणी. तर अभिनंदन टीम हाल. हे मॅच समरी दाखवतात स्क्रीनवरती आम्हाला. अमित पाटीलने 23 केल्या होत्या, विवेक जाधवने 21 केल्या, तर समीरने 20 केल्या होत्या. बॅटिंग चांगली झाली होती. खरं तर आपण बघितले नागावची 66 ही काही छोटी धावसंख्या नव्हती, पण गोलंदाजांनी भ्रमनिरास केला, अपेक्षा भंग केल्या. समीरने 2 ओव्हरमध्ये 27 दिल्या, मिलिंद म्हात्रेने एकाच ओव्हरमध्ये आपण बघितलं 27 दिल्या. तिथे एक लेगबायची धाव आली 28 आपण बघितल्या. प्रत्येक तांडेलने 17 धावा दिल्या आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली. बॅटिंग कार्ड आपण बघताय, मुनीर पटेलने 30 केल्या, सुफियान 21. अशा पद्धतीने बॅटिंग कार्ड आणि मुफीदनेही 16 धावा केल्यात. मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. मॅन ऑफ द मॅच मुनीर पटेल, 10 चेंडूत 30 धावा, नॉट आउट राहिला मुनीर. यायचे सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि पुढचा जो संघ आहे लगेच मैदानावरती उतरा. चंद्रकांत स्मृती कोपरी आणि बाग 11